हिच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तो बांझ आहे, टोचून बोलणे, सगळ्या गोष्टी जाणं फार गरजेचं आहे. तर ते फर्टिलिटी खरंच तेवढा मोठा आजार आहे का? कॅन्सर झाल्यानंतर जेवढा स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी, बाकीचे इश्यूज होतात, तेवढंच इनफर्टिलिटीशी डील करणाऱ्या कपलमध्ये पण ते तेवढ्याच प्रमाणात होतं. वंध्यत्व हा स्त्रीशी निगडीत असलेलाच प्रॉब्लेम आहे, पण असं अजिबात नाहीये. वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी म्हणजे काय? तर मग आपण त्यांना इनफर्टिलिटी आहे असं म्हणतो. मेल मध्ये इनफर्टिलिटी कशामुळे होते? स्पर्म काउंट ऍक्च्युली 50% कमी झालाय. ते स्ट्रेसमुळे पण इनफर्टिलिटीचे चान्सेस वाढतात का? लाईफस्टाईल, डाएट, फूड, स्ट्रेस, ओबेसिटी, खूप जास्त लॅपटॉपचा यूज. लॅपटॉपचा यूज केल्याने तुम्ही मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केलं, जेनेटिक डिसऑर्डर्स असतात, ट्रॉमा पण असतो. पीसीओएस आणि पीसीओडी म्हणजे काय असतं एक शॉर्ट मध्ये? प्रोटीन पावडर किंवा क्रिएटिन घेऊन इनफर्टिलिटीचे चान्सेस आहेत का? फक्त बसून राहणे किंवा व्यायाम न करणे यांनी पण इनफर्टिलिटीचे चान्सेस आहेत का? मास्टरबेशनमुळे इनफर्टिलिटी होण्याचे चान्सेस आहेत का? नाही, अजिबात नाहीये. मुलगाच्या ऐवजी मुलगी झाली तर ते बाईलाच दोषी ठरवले जातात. कोणावर डिपेंड आहे जनरली? एका आयव्हीएफ ट्रीटमेंटला कितीपर्यंत कॉस्ट लागू शकते? किंवा आपल्याला मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे असं काही आहे का? आयव्हीएफ मध्ये करू शकतो का? काय इनफर्टिलिटी काय आहे? आयव्हीएफ म्हणजे काय? इनफर्टिलिटी कशामुळे होते? म्हणजे काय ते डाएटमुळे होते किंवा जिममुळे होते? लेट मॅरेजेस, उशिरा लग्न केल्याने पण इनफर्टिलिटी होती का? पीसीओएस, पीसीओडी ह्या रिलेटेड आपण चर्चा करणार आहोत. ऑल्सो आयव्हीएफ रिलेटेड पण काही लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत, तर ते सगळे गैरसमज आज दूर करणार आहोत. तर चला स्वागत करूया डॉक्टर ममता दिघे यांचं. नमस्कार. नमस्कार आदित्य. या सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या शॉर्टमध्ये. माझं नाव डॉक्टर ममता दिघे. मी झेनिथ ॲडव्हान्स्ड फर्टिलिटी सेंटरची संचालिका आहे. झेनिथ इज अन ॲडव्हान्स्ड इनफर्टिलिटी अँड IVF सेंटर, जिथे आम्ही वंध्यत्वावर अगदी आपण अथपासून इथीपर्यंत म्हणतो तसे सगळे उपचार करतो. सो मला आता ह्या क्षेत्रात जवळजवळ 25 वर्ष झाली आहेत. 25 वर्ष? जास्त ऍक्च्युली, नॉट जवळजवळ 25 वर्ष. त्यावेळेला भारतामध्ये खूप कमी IVF सेंटर्स होते, त्यामुळे सगळ्या कानाकोपऱ्यातून लोक आमच्याकडे यायची. तेव्हापासून मी IVF करते. तर सगळ्यात बेसिक मध्ये जाऊया. आता जसं तुम्ही वंध्यत्व म्हणले, तर वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी म्हणजे काय बेसिक मध्ये? इनफर्टिलिटी म्हणजे आता जर लग्न झाल्यानंतर जेव्हा लोक प्रेग्नन्सीसाठी ट्राय करायला लागतात, तर असं नसतं की प्रत्येक महिन्यालाच जेव्हा अंड फुटेल तेव्हा लगेच बाळ राहील. सो त्यामुळे काय होतं, कधी कधी नैसर्गिकरित्या सगळं चांगलं असतानाही बाळ व्हायला वेळ लागतो. आणि म्हणून तो कालावधी 1 वर्षाचा दिलेला आहे की 1 वर्षामध्ये एखाद्या जोडप्याला जे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतायत त्यांना प्रेग्नन्सी झाली पाहिजे. जर 1 वर्ष ट्राय करूनही जोडप्याला प्रेग्नन्सी नाही झाली, तर मग आपण त्यांना इनफर्टिलिटी आहे कपलला असं म्हणतो. सो याला वंध्यत्व म्हणतात. कपलला म्हणजे आता ते मेलला फिमेलला दोन्हीला डिफर करतं, राईट? तर सगळ्यात पहिला आपण मेलचा पार्ट कव्हर करूयात. तर मेलमध्ये इनफर्टिलिटी कशामुळे होते, म्हणजे बेसिक रिझन्स आपण जाणून घेऊ शकतो. सो आय थिंक यू कॉट दॅट वर्ड आदित्य, की कपलला. कारण इनफर्टिलिटी हे एक गोष्ट आहे जिथे आपण दोघांना एकत्र बघणंच गरजेचं आहे. यु नो, लाईक दे से, वन्स यू आर मॅरिड युअर अ युनिट, तसं वन्स यू आर प्लॅनिंग फॉर अ बेबी ऑल्सो युअर अ युनिट. मग प्रॉब्लेम मेलमध्ये असो फिमेलमध्ये असो, ते दोघांना एकत्र येऊनच त्याच्याशी डील करणं गरजेचं असतं. आणि अगेन इट्स अ गुड थिंग दॅट यू सेड दॅट लेट्स लुक एट द मेल फॅक्टर फर्स्ट. कारण युजली आधी फिमेल फॅक्टरच बघितला जातो. कारण बाय डिफॉल्ट असं लोकांना वाटतं की वंध्यत्व हा स्त्रीशी निगडीत असलेलाच प्रॉब्लेम आहे. पण असं अजिबात नाहीये. कारण बाळ व्हायला जसं अंड लागतं तसं शुक्राणू पण लागतात. सो शुक्राणूमध्ये प्रॉब्लेम असला तरीही बाळ होणार नाही. सो पुरुषांमध्ये वंध्यत्व म्हणजे जे शुक्राणू असतात धातूमध्ये किंवा सीमन सॅम्पलमध्ये, त्याच्यामध्ये जर त्याचा काउंट किंवा त्याची हालचाल किंवा त्याची मॉर्फॉलॉजी म्हणजे शुक्राणू एका विशिष्ट पद्धतीचं दिसायला लागतं. त्याच्या हेडची साईज एवढी असायला लागते, टेल एका विशिष्ट पद्धतीने असायला लागते. जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असले तर मग त्या पुरुषाला वंध्यत्व
होऊ शकतं. सो मेन फोकस ऑफ मेल इश्यूज फर्टिलिटी हे सीमन सॅम्पल आणि स्पर्म्सशी निगडीत असतात. पण आता स्पर्म्सची चा काउंट कमी का झाला किंवा त्याची हालचाल कमी का झाली किंवा ते अबनॉर्मल स्पर्म्स का आहेत याची कारणं वेगवेगळी असतात आणि बरीच असतात. तेच कारण आपण जाणून घेऊयात आता. सो अशी आता काय झालंय गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे असं बाय रिसर्च आढळून आलंय की गेल्या 40 वर्षांमध्ये स्पर्म काउंट ऍक्च्युली 50% कमी झालाय. म्हणजे 50%? हो, म्हणजे आज आम्ही म्हणतो की धातूमध्ये 1 ml साधारण जर धातू दिला, पुरुषामध्ये कसं होतं शुक्राणू शरीराच्या बाहेर पडू शकतात बरोबर. त्यामुळे आम्हाला शुक्राणू मायक्रोस्कोपच्या खालती घालून टेस्ट करता येतात आणि ते काउंट करता येतात. तर जेव्हा सीमन सॅम्पल येतं शुक्राणू मायक्रोस्कोपिक असतात, ते डोळ्याला दिसत नाही. जेव्हा धातू बाहेर पडतो तेव्हा व्हाईट लिक्विड असतं. सो ते किती दिलंय व्हाईट लिक्विड ते आपण बघतो. जर 1 ml लिक्विड दिलेलं असेल म्हणजे किंवा सीमन सॅम्पल दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये साधारण 16 मिलियन स्पर्म्स जर आपल्याला सापडले तर मग हा काउंट नॉर्मल आहे असं मानलं जातं. जर 16 मिलियन पेक्षा कमी असलं तर मग याच्यामध्ये काउंट कमी आहे असं धरलं जातं. आणि जर 2 ml दिलं व्हॉल्यूम तर मग 16 आणि 16 असं 32 मिलियन तुम्हाला काउंट मिळेल. आता कारणं काय आहेत? कारणं बरीच आहेत. आय थिंक लाईफस्टाईल हा एक फारच मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. बट द गुड पार्ट इज की लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहे तर तो तुम्ही सुधारू पण शकता. सो ती एक गोष्ट आहे जी तुमच्या हातात आहे. ओबेसिटी इज अ फॅक्टर, स्ट्रेस इज अ फॅक्टर. लोकांना जरी कळलं नाही तरी स्ट्रेसमुळे तुमच्या शरीरातले हॉर्मोन्स वर खाली होतात. आणखीन त्या हॉर्मोन्समुळे तुमच्या रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्सवर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो लाईफस्टाईल, डाएट, फूड, स्ट्रेस, ओबेसिटी, खूप जास्त लॅपटॉपचा यूज, लॅपटॉपचा यूज केला एस्पेशली जर तुम्ही मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केलं तर. कारण ते वेव्स सगळे, म्हणून आम्ही नेहमी ऍडवाइस करतो की टेबलावर ठेवा. टेबलावर ठेवला तर प्रॉब्लेम नाहीये, पण यू हॅव टू बी अवेअर ऑफ दीज थिंग्स. इन्फेक्शन्स जी कधी कधी चाइल्डहुड मध्ये होतात ज्याचं आपल्याला कळत पण नाही, लाईक मम्स, त्याच्यामुळे पण पुरुषांमध्ये काउंटवर प्रॉब्लेम होऊ शकतो. कधी कधी जेनेटिक डिसऑर्डर्स असतात ज्याच्यामुळे शुक्राणू आपल्या गोटीमध्ये किंवा टेस्टिसमध्ये प्रॉपरली तयारच होत नाही. सो अशी कैक कारणं आहेत. ट्रॉमा पण असतो. काही लोकांना कधीतरी इजा झालेली असते आणि मग ते बरं होतं, पण त्यामुळे ज्या वेळेला गोटीवर परिणाम होतो, टेस्टिसवर परिणाम होतो, तर तिकडचे जे शुक्राणू बनवणारे सेल्स असतात त्याचं फंक्शनिंग अफेक्ट होतं आणि मग शुक्राणूंचा काउंट कमी होऊ शकतो. सो अशी काही कारणं आहेत ज्याच्यामुळे इन्फर्टिलिटी होते मेल्समध्ये. आणखीन एक खूप कॉमन कारण आहे ज्याला आम्ही म्हणतो व्हॅरिकोसील. व्हॅरिकोसील म्हणजे टेस्टिसला किंवा गोटीला आपण मराठीत म्हणतो, त्याला प्रत्येक अवयव आपल्या शरीरात त्याला रक्तपुरवठा तर पाहिजेच, त्याच्याशिवाय काहीच चालू शकत नाही. म्हणून आपण म्हणतो हृदय बंद पडलं की काहीच होऊ शकत नाही. तर गोटीला जे रक्तपुरवठा करतात त्या ज्या वाहिन्या असतात त्या जर डायलेट झाल्या, डायलेट म्हणजे त्यांचा टोन, कारण त्याला पंप करायला लागतं चांगलं ब्लड फ्लो होण्यासाठी, पण जर त्याचा टोन गेला, ते असे डायलेट होऊन बसले, तर मग काय होतं की तो रक्तस्राव तिकडे प्रॉपरली फ्लो होत नाही. त्यामुळे टेस्टिसला प्रॉपर ब्लड सप्लाय आणि ऑक्सिजनेशन मिळत नाही आणि मग त्या वेळेला पण मग शुक्राणूंची संख्या कमी होते. त्यामुळे जर कधीही अशी काही हिस्ट्री असेल की आपल्याला मार लागलाय, आपल्याला इन्फेक्शन्स झालंय चाइल्डहुडमध्ये, किंवा चाइल्डहुडमध्ये कधी कधी जेव्हा बाळ होतं हे जे टेस्टिस असतं ते खालती यायला लागतं स्क्रोटल सॅकमध्ये, तर ते वरतीच राहतं पोटामध्ये. अशी जर हिस्ट्री असेल किंवा जर तिकडे दुखणं चालू झालं तर लगेच डॉक्टरांना भेटणं फार महत्वाचं आहे.
म्हणजे ते लहानपणापासूनच आधीपासूनच क्युअर करावं लागतं, समजा लहानपणी काही इजा झाली असेल. करेक्ट. एस्पेशली आम्ही त्याला म्हणतो अनडिसेंडेड टेस्टिस. ओके. म्हणजे आपल्या स्क्रोटल सॅक मध्ये टेस्टिस किंवा गोटी शरीराच्या बाहेर का असते, पोटात का नसते? आता बीज अंडकोश जर आपण स्त्रियांचं बघितलं तर ते पोटाच्या आत असतं. बरोबर. पण टेस्टिस आर प्लेस्ड इन अ स्क्रोटल सॅक विच आर आउटसाइड द बॉडी, कारण त्यांना टेम्परेचर कमी लागतं. सो जर ते पोटाच्या आत असलं टेस्टिस, लहान बाळ जेव्हा मेल चाइल्ड जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला एक्झामिन करावं लागतं की ते टेस्टिस खालपर्यंत आलंय का वरच कुठेतरी अडकलंय. आणि जर तसं असलं तर वेळीच ते खालती घ्यायला लागतं. जर नाही घेतलं तर मग तिकडून स्पर्म्स बनण्याची कपॅसिटी बंद होऊन जाणार. सो काही काही इश्यूज अगदी लहानपणापासून पण सुरू होऊ शकतात, काही काही यंग एजमध्ये सुरू होतात, काही काही लेटर ऑन पण प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि कधी कधी वी डोंट फाइंड अ कॉज. म्हणजे आता जर इफ देर पोल्युशन, इफ देर स्ट्रेस, इफ देर आर अदर हॉर्मोन इश्यूज हॅपनिंग इन युअर बॉडी, खूप ओबेसिटी आहे, तर मग काही काही वेळेला आम्हाला सगळं बाकीचं नॉर्मल सापडतं पण तरीही शुक्राणू कमी सापडतात. अरे बापरे. या इट्स देर आर सो मेनी डिटेल्स जे बघावं लागतं, तर त्यामुळे हे शोधणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जसं म्हणले की 50% स्पर्म काउंट कमी झालंय आधीच्या कम्पॅरेटिव्हली, तर माझा एक असा डाऊट होता, म्हणजे चाइल्डिश डाऊट आपण म्हणू शकतो, की म्हणजे कन्सिव्ह करायला एकच स्पर्म जास्त झाला तर मग एवढं 50% जरी कमी झालं तरी इट इज अ लॉट टू कन्सिव्ह. करेक्ट. बट द फनी पार्ट इज की मला कधी कधी हा प्रश्न विचारला लागतो, जर निसर्गाने एवढी शुक्राणू आणि एवढी अंडी दिली का आहेत पुरुषांना किंवा स्त्रियांना रिस्पेक्टिव्हली, जर एकच अंड लागतं, एकच स्पर्म लागतं, तर मग 2-4 स्पर्म्सनी पण काम चालून जायला पाहिजे. बरोबर. पण टेस्टिस मधून तर प्रत्येक इजॅक्युलेशनला, म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा धातू बाहेर पडतो तेव्हा 16 मिलियन, 20 मिलियन, 40 मिलियन, 50 मिलियन स्पर्म्स पडतात. बरोबर. द इश्यू इज की जेव्हा तुम्ही इंटरकोर्स ठेवता तेव्हा स्पर्म्स असतात वजायनल कॅनलमध्ये, जिथे इंटरकोर्स इजॅक्युलेशन होतं. प्रेग्नन्सीसाठी जर तुम्ही नैसर्गिकरित्या प्रयत्न करत असलात तर जेव्हा इजॅक्युलेशन होतं ते वजायनल कॅनलमध्ये होतं. म्हणजे स्त्रीचं जे गर्भकोश असतं त्याचं तोंड असतं खालती, त्याला आम्ही सर्विक्स म्हणतो. आणखीन ज्या कॅनालमध्ये आपण इंटरकोर्स ठेवतो त्याला आम्ही वजायना म्हणतो. तर तिथे ते स्पर्म्स डिपॉझिट होतात. त्यानंतर त्या स्पर्म्सना तिथून पूर्ण सर्विक्स, युट्रस, ट्यूब्स करत करत अंड्यांपर्यंत पोचायला लागतं. बरोबर. सेकंडली, अंड्याच्या भोवती एक कोटिंग असतं ज्याला आम्ही झोना म्हणतो. तर ते कोटिंग स्पर्म्सला आत जाऊ देत नाही. सो बरेच स्पर्म्स जेव्हा तिकडे जातात दे काइंड ऑफ सिक्रेट समथिंग टू मेक दॅट कोटिंग permeable to at least that one sperm to enter. Yes. So त्यामुळे एकच स्पर्म एंटर होतं, पण ते एक स्पर्म तिथे पोचण्यासाठी खूप जास्त स्पर्म्स लागतात, त्यांना खूप जास्त मोटिलिटी लागते आणि त्यांना पेनिट्रेशनची कपॅसिटी लागते. जर तुम्ही अंड्यापर्यंत स्पर्म्सना पोचवलं पण त्याच्यामध्ये पेनिट्रेशनची कपॅसिटी नसेल तर ते स्पर्म फक्त तिकडच्या तिकडे हलत राहतं, पण बीज अंडकोशाला त्याच्या कोटिंगला छेद करून आत जाऊ शकत नाही. आणि जर आत गेलं नाही तर फर्टिलायझेशन होणार नाही, जर गर्भच बनला नाही तर प्रेग्नन्सी होणार नाही. सो हे सगळं अचीव करणं एवढं सोपं नसतं. सो त्यामुळे नैसर्गिकरित्या बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला नॉर्मल काउंट आणि मोटिलिटीचं लागतं. पण जर तुम्ही IVF किंवा ICSI केलं तर आम्हाला एका अंड्यासाठी एक शुक्राणू बास असतो. त्यामुळे ज्या पुरुषांमध्ये खूप सिव्हिअर प्रॉब्लेम आहे की एक जेमतेम 20, 25, 50 स्पर्म्स मिळतात, तिथे पण आम्ही
हॅपी असतो, कारण आम्हाला माहितीये एक एक स्पर्म उचलून आम्ही जर एक एक अंड्यामध्ये घातलं तर आम्हाला गर्भ मिळू शकेल. एक क्वेश्चन जिम ग्रोथ साठी, म्हणजे प्रोटीन पावडर किंवा क्रिएटिन घेऊन इन्फर्टिलिटीचे चान्सेस आहेत का? नॉट रिअली, अनलेस इट ऑल्सो कंटेन्स स्टेरॉइड्स, राईट. हल्ली म्हणजे स्त्रियांना वजन कमी करणे आणि पुरुषांना मसल्स डेव्हलप करणे, पण त्याच्यासाठी जर तुम्ही स्टेरॉइड इनटेक करायला लागलात, एस्पेशली जर टेस्टोस्टेरॉन वगैरे सारखे घटक तुम्ही घेतलेत, तर जेव्हा तुम्ही ते घटक घेता त्यावेळेला शरीरामध्ये ना आपलं शरीर इतकं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे करणारा इज लाईक अ मॅजिशियन, पण इतकं त्याचा बॅलन्स आहे की जे तुम्ही करता त्याचं लगेच फीडबॅक ब्रेनला मिळतं, आणि जे कमी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतं ब्रेन, आणि जे जास्त आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतो. सो जर तुम्ही बाहेरून टेस्टोस्टेरॉन घेतलं तर ब्रेनला वाटतं की आपल्याकडे जास्त टेस्टोस्टेरॉन आहे, म्हणून टेस्टिसमधून ॲक्च्युअल नॅचरल जी प्रोडक्टिव्हिटी असते टेस्टोस्टेरॉनची आणि स्पर्म्स बनवण्याची क्षमता, ते ब्रेन हळूहळू बिकॉज इट्स थिंकिंग दॅट खूप टेस्टोस्टेरॉन आहे कमी करतं. आणि जर तुम्ही खूप दीर्घ काळासाठी हे घेत राहिलात तर मग इव्हन टोटल स्पर्म्स बनणं थांबू पण शकतं गोटीमधून. ऑल्सो आता ज्यांची लाईफ जे IT एम्प्लॉईज आपण म्हणू शकतो त्यांचं बैठं काम असतं, तर बैठक फक्त बसून राहणे किंवा व्यायाम न करणे यांनी पण इन्फर्टिलिटीचे चान्सेस आहेत का? सो जेव्हा तुम्ही लेथार्जिक सेडेंटरी काइंड ऑफ लाईफस्टाईल होतं तेव्हा तुमचं वजन वाढतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ फॅट होतं, फॅट डिपॉझिशन जास्त तुमच्या पोटाकडे वाढतं. सो अशा याच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस पण व्हायला लागतात, तुमचा प्रॉपर ब्लड फ्लो पण थांबतो. हे सगळं जर झालं, परत लेथार्जिक लाईफस्टाईल किंवा सेडेंटरी लाईफस्टाईलनी रात्रीची झोप नीट न लागणं, मग उशिरा झोपणं, उशिरा उठणं, हे सगळ्या ज्या गोष्टी स्टार्ट इन अ विशियस सायकल, या सगळ्यांमुळे इफेक्ट होतो आणि तो इफेक्ट स्पर्म काउंटवर पण होतो. अरे बापरे. ऑल्सो तुम्ही एक लॅपटॉपचं एक्झाम्पल दिलं होतं, लॅपटॉप जवळ ठेवून काम केलं तर त्यांनी पण इन्फर्टिलिटीचे चान्सेस वाढतात. म्हणजे लॅपवर ठेवून, कारण तुम्ही सतत तिकडे जर कधी कधी तुम्ही चार्ज पण करत असता तर लॅपटॉप लॅपवरच ठेवून करत असता. सो देर इज सो मच, द टेस्टिस डू नॉट लाईक हीट खूप जास्त, म्हणून सॉना बाथ घेणं, खूप गरम पाण्याने आंघोळ करणं, खूप टाईट अंडर क्लोथिंग घालणं, जिकडे त्याला श्वास घ्यायला म्हणजे फॉर दॅट ऑर्गन, किंवा खूप जास्त गरम ज्याच्यामुळे होईल त्याच्यामुळे टेस्टिसमधून शुक्राणूंचं प्रोडक्शन कमी होऊ शकतं. सो त्यामुळे यू हॅव टू बी वॉचफुल ऑफ ऑल दीज थिंग्स. टाईट इनरवेअर घातल्यामुळे पण होतं. हो, ऑफकोर्स, कारण ब्लड फ्लो अफेक्ट होऊ शकतं, तिथे स्वेटिंग होऊ शकतं. सो ऑब्व्हियसली तिकडचं जर टेम्परेचर वाढलं तर मग तुमच्या स्पर्म प्रोडक्शनवर प्रॉब्लेम येणार. राईट. ऑल्सो मास्टरबेशनमुळे इन्फर्टिलिटी होण्याचे चान्सेस आहेत का? नाही, अजिबात नाहीये. जर खूप जास्त झालं तर एका टेम्पररी पिरियडसाठी तुमचा काउंट थोड्या वेळ अफेक्ट होतो, कारण देन यू आर कॉन्स्टंटली इजॅक्युलेटिंग, राईट. पण असं नाही की त्याच्यामुळे तुम्हाला इन्फर्टिलिटी होईल. सो मॅस्टरबेशनमुळे इन्फर्टिलिटी झाली आहे इज अ मिथ. अर्बन सिटीजमध्येच खूप वाढत चाललंय, रुरलमध्ये कमी असं आहे का? रुरलमध्ये आय थिंक 3-4 गोष्टी आहेत. लोक सतत जास्त चालत असतात, फिजिकल काम जास्त करत असतात, आहार त्यांचा पूर्णपणे वेगळा असतो, तिकडचं वातावरण वेगळं असतं, इट इज फ्रेशर एअर, दे आर नॉट युझिंग अ लॉट ऑफ गॅजेट्स, द काइंड ऑफ स्ट्रेस समटाइम्स इज लेस. आणि ऑल्सो इज तिकडे अजूनही लवकर लग्न होऊन लवकर बाळ होण्याचं जे ट्रेडिशन आहे ते अजून तसं खूप प्रमाणात बदललं नाहीये जे अर्बन लोकेशन्स मध्ये बदललंय. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिकडे थोडासा प्रॉब्लेम, थोडासा म्हणीन मी, पण काही इश्यूज आहेत ते कोणालाही होऊ शकतात. सो इट इज नॉट नेसेसरली डिफरन्शिएटेड बाय अर्बन और रुरल, पण जे अर्बन सिटीजचे इश्यूज आहेत दे आर अन ॲडिशन, दे आर अन इंडिपेंडेंट फॅक्टर. सो त्यामुळे इकडे ते प्रमाण आणि त्याच्यामुळे वंध्यत्व होण्याची संख्या आणखीन इन्सिडेंट्स डेफिनेटली जास्त वाढले.
आता जसं तुम्ही ते मॅरेजचं पॉईंट काढलं, तर उशिरा लग्न केल्याने पण इन्फर्टिलिटी किंवा मूल न होण्याची चान्स आहे का? उशिरा लग्न करणे ना हे बाईला खूप अफेक्ट करतं. कारण स्त्रीची जी अंडी असतात, स्त्री एखादी मुलगी जेव्हा जन्म घेते तेव्हा तिच्या बीज अंडकोशेमध्ये एकाच वेळेला जेवढा साठा तिला आयुष्यभर पुरणार असतो अंड्यांचा तेव्हा तिकडे असतो. मग त्याच्यानंतर त्याच साठ्यामधून ती वापरत राहते. सो ऑब्व्हियसली जसं वय वाढतं तशी बीज अंडकोशातली अंडी कमी होणार आहेत. आणखीन वय जितकं वाढतं तितकं त्याची क्वालिटी पण कमी होणार आहे. कारण जी चांगली अंडी असतात ती जास्त लवकर वापरली जातात. आणखीन जी अंडी खूप दीर्घकाळ म्हणजे 35च्या पुढे 40ला जेव्हा स्त्री अप्रोच होते त्यावेळेला तिच्या अंड्यांची जी क्वालिटी असते ती कमी झालेली असते. त्यामुळे बाळ राहायला पण त्रास होतो आणि जर बाळ राहिलं तर बाळामध्ये अबनॉर्मलिटीजचे चान्सेस वाढतात. सो कधीतरी जर एखादा अबनॉर्मल गर्भ बनला आणि बाय चान्स जर तो चिकटला तर मग तो युजली पुढे वाढत नाही आणि मग मिसकॅरेज होतं. अच्छा. पण कधी कधी तो पुढे वाढतो. पण हल्ली ते प्रेग्नन्सीमध्ये आम्हाला डिटेक्ट करता येतं की गर्भामध्ये अबनॉर्मलिटी नाहीये ना. सो जर लग्नच उशिरा झालं मग त्याच्यानंतर काही काळ बाळ नको म्हणून जर प्रयत्न केला तर मग बाळ आता ठरवायचा वेळ येईपर्यंत कधीतरी 37-38 असं वय पण झालेलं असतं आणि मग तिथे त्रास सुरू होतो. प्रत्येकालाच होईल असं नाही. It depends. पण ऑफकोर्स इफ यू लुक ॲट स्टॅटिस्टिकली जेव्हा वय वाढतं तेव्हा चान्स ऑफ इनफर्टिलिटी और इन्सिडन्स ऑफ इनफर्टिलिटी इज गोइंग टू इन्क्रीज. म्हणजे तुम्ही एज बॅरियर सांगू शकता का? म्हणजे किती वयापर्यंत एक हेल्दी कन्सिवेशन म्हणू शकतो, कन्सिवेशन म्हणतात त्या कन्सेप्शन सॉरी, एक हेल्दी कन्सेप्शन होऊ शकतो. म्हणजे तो एज तुम्ही सांगू शकाल की मॅक्स किती वयापर्यंत मुलं केली पाहिजे? नाही असं इट्स नॉट अन ऑल ऑर नॉन फिनॉमिना. असं नाहीये की जर वय वाढलं तर 100% असंच होईल किंवा वय कमी असताना तर 100% नॉर्मलच आणि इझीच होईल असं अजिबात नसतं. कारण प्रेग्नन्सी होण्यासाठी खूप घटक लागतात. फक्त अंड, फक्त स्त्रीचं वय, फक्त हेल्थ असं नाहीये, बऱ्याच गोष्टी लागतात. पण जनरली आम्ही असं म्हणतो की 35 पेक्षा जेव्हा वय कमी असतं तेव्हा इन्फर्टिलिटीचं इन्सिडन्स कमी असतं. त्यामुळे 35च्या आत स्त्रीनी जर ॲटलिस्ट पहिली प्रेग्नन्सी होऊ दिली तर इट्स ऑलवेज बेटर. आय विल गो अ स्टेप अहेड अँड से की भारतात स्त्रियांमध्ये बीज अंडकोशेमध्ये जितकी अंडी असतात त्याची संख्या जर आपण वेस्टर्न बायका बघितल्या तर त्यांच्यापेक्षा कमी असते. कमी असते? हो, कमी असते. सो आपल्याकडे इतकं पॉप्युलेशन आहे त्यामुळे आपल्याला वाटतं की सगळ्यांनाच खूप बाळं होत आहेत. नाही, पण इंडियन विमेन अनफॉर्च्युनेटली त्यांच्या बीज अंडकोशेमध्ये अंडी कॉकेशियन किंवा वेस्टर्न बायकांपेक्षा कमी असतात. जर एखादी वेस्टर्न स्त्री असेल तिला 36ला जितकी अंडी तिच्या बीज अंडकोशात असतील तितकीच आपल्या इंडियन स्त्रीला 30 इयर्सच्या एजला असते. म्हणजे वी आर अडव्हान्स्ड इन रिप्रोडक्टिव्ह एज. म्हणजे बीज अंडकोशेमधली जी अंडी आहेत ती संपण्यामध्ये आपण खूप फास्ट आहोत. त्यामुळे आपल्याला 6 वर्ष कमी वेळ मिळतोय तसं बघितलं गेलं तर. सो आय वुड से की आपल्या इकडच्या स्त्रियांनी जर 32-33 पर्यंत प्रेग्नन्सी एक जर ॲटलिस्ट होऊ दिली तर इट इज डेफिनेटली गुड. अच्छा. ऑल्सो मेल फॅक्टर मध्ये म्हणजे मेलचं काय एजशी रिलेटेड नाही ना एवढं काय? येस अँड नो. कारण असं बघितलंय की जेव्हा मेलचं एज 45-50च्या वर जायला लागतं तेव्हा 45-50 येस तेव्हा त्यांच्या पण स्पर्म वर इफेक्ट्स व्हायला लागतात. हो, पण खूप उशिरा होतं. तोपर्यंत युजली कपल्सनी प्रेग्नन्सी प्लॅन केली असते त्यामुळे त्यांचा इफेक्ट एवढं
बाळांवर होतंय हे आपल्याला दिसत नाही. आणि आपल्याकडे खूप सेलिब्रिटी स्टोरीज असतात की ॲट द एज ऑफ 70 वॉरन बफेट हे ते, म्हणजे इतक्या लोकांना मुलं झाली आहेत. पण आता रिसर्च असं सांगतं की जितकं म्हणजे जर 55, 60 अशा एज ग्रुपच्या जर पुरुषांना नैसर्गिकरित्या किंवा इवन अदरवाईज जर बाळं झाली तर त्यांच्यामध्ये त्यांना अबनॉर्मलिटीज नसतील, पण त्यांच्यामध्ये ऑटिझमचा चान्स, स्किझोफ्रेनियाचा चान्स हे वाढू शकेल. ऑल्सो आता मेल फॅक्टरमध्ये स्ट्रेस पण हा पण एक खरं मोठा फॅक्टर आहे का? किंवा वर्किंग प्रोफेशनल्सला जॉब किंवा बिझनेस करणाऱ्यांना जॉबचा स्ट्रेस असतो किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस असतो, तर ते स्ट्रेसमुळे पण इन्फर्टिलिटीचे चान्सेस वाढतात का? हो, दोघांमध्येही स्ट्रेसमुळे फिमेल किंवा मेल दोघांमध्येही अफेक्ट होऊ शकतो. कारण जे स्ट्रेस हॉर्मोन असतं ना, दॅट इज अ कोलेस्ट्रॉल बेस्ड हॉर्मोन, म्हणजे कॉर्टिसॉल आपण म्हणतो त्याला. आणि आपले जे रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स असतात, म्हणजे स्त्रीमध्ये इस्ट्रोजन, पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन, त्याचं जे प्रिकर्सर आम्ही म्हणतो, म्हणजे प्रत्येक हॉर्मोन बनण्याची एक चेन असते. सो ह्याच्यामधून हे बनतं, ह्याच्यामधून हे बनतं, आणि मग फायनली आता इस्ट्रोजन बनतं किंवा टेस्टोस्टेरॉन बनतो. सो ज्या वेळेला तुमचं प्रिकर्सरमध्ये प्रॉब्लेम होतो, तुमच्या हॉर्मोन्समध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो. सो स्ट्रेस हॉर्मोन, ज्याला आम्ही कॉर्टिसॉल म्हणतो, ते जर वाढलं तर तुमच्या इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनमध्ये इम्बॅलन्स होऊ शकतो. तर त्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणखीन यू कॅन हॅव इन्फर्टिलिटी. अनदर थिंग, आता रिसर्च असं सांगतं की जे गर्भ चिकटण्यासाठी, आता लोकांना काय वाटतं की गर्भकोश जस्ट थांबलंय, गर्भ आला की लगेच ते चिकटवून घेईल आपल्याला, पण असं नसतं. ऍक्च्युली गर्भकोश त्या गर्भासाठी एक बॅरियर बनवतं, आणि जर तुम्हाला स्ट्रेस जास्त असला तर ते बॅरियर जास्त डिफिकल्ट होतं त्या गर्भाला छेदून तिकडे चिकटायला. सो या सगळ्या गोष्टींमुळे गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो स्ट्रेसचा. अच्छा, आता आपण मेन्सचा फॅक्टर कव्हर केला, आता महिलांचे काही फॅक्टर्स कव्हर करूया. तर महिलांमध्ये इन्फर्टिलिटी कशामुळे वाढते? दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे कशामुळे असू शकते, आणि सेकंड कशामुळे वाढू शकते नसलेली इन्फर्टिलिटी. राईट. कशामुळे असू शकते म्हणजे जर बीज अंडकोशेमध्ये अंड्याचा प्रॉब्लेम असला, अंड्याची क्वांटिटी कमी असली, क्वालिटी खराब असली, तर अशा कारणांमुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतो. महिलांमध्ये ऍक्च्युली 3 घटक महत्वाचे आहेत. एक म्हणजे अंडी, जी बीज अंडकोशीमधून येतात, दुसरं म्हणजे गर्भकोश, आणि तिसरं म्हणजे गर्भनलिका. सो बीज अंडकोश आणि गर्भकोशाच्या मध्ये असतात गर्भनलिका, जे एग आणि स्पर्म्स ला भेटवून देण्याचं काम करतात. सो या 3 घटकांमध्ये जर प्रॉब्लेम असला, अंड्यांमध्ये, गर्भनलिकेमध्ये किंवा गर्भकोशेमध्ये, तर मग स्त्रीला वंध्यत्व होऊ शकतं. आता सेकंड म्हणजे की जिचं हे सगळं नॉर्मल आहे, पण खूप काळ गेलाय, आणखीन प्रेग्नन्सी तिने डिसाईड केलं पोस्टपोन करायची, पण त्याच्यामुळे आता बीज अंडकोशेमधली अंडी खूप प्रमाणात कमी झाली आहे, तर मग जे नसलेलं वंध्यत्व होतं ते होऊ शकतं असा. आणि लास्टली काही काही गोष्टी असतात जे खूप रेअर असतात, पण ज्याला आम्ही इम्युनॉलॉजिकल फॅक्टर म्हणतो. म्हणजे की जर ते गर्भ, एखाद्या स्त्रीला जेव्हा गर्भ आपल्या गर्भकोशेमध्ये सामावून घ्यायचा असतो, तर कसं आहे, आता फॉर एक्झाम्पल, आता जर जेव्हा आपल्याला कोविड झाला, तेव्हा शरीराने लगेच काय डिटेक्ट केलं की हे काहीतरी डेंजरस आहे, दिस इज नॉट माय बॉडी, मी याला रिजेक्ट केलं पाहिजे. तर तसंच गर्भामध्ये पण पूर्ण गर्भ हा फक्त स्त्रीचं शरीर नसतं, त्याच्यामध्ये तिच्या नवऱ्याचा पण घटक असतो. सो द बॉडी नोज की ही फक्त माझं शरीर नाहीये, काहीतरी नवीन आलंय आपल्या शरीर. सो ते त्या बॉडीनी अडॅप्ट करायला लागतं की आता हे मी सामावून घेईन, याचं पालन पोषण करीन. जर तिकडे काही इश्यूज असले की बॉडी त्याला रिजेक्ट करत राहिली,
तर मग गर्भ चांगला असूनही कधी कधी तो गर्भ रिजेक्ट केला जातो आणि मग वंध्यत्व होतं. सो अशी बरीच कारणं आहेत, पण मेन 3 कारणं म्हणजे बीजअंडकोश, गर्भनलिका आणि गर्भकोशेमध्ये जर प्रॉब्लेम असलं तर मग स्त्रियांना वंध्यत्व होऊ शकतं. आणि ऑल्सो ते आधीचे फॅक्टर जसं ते लाईफस्टाईल वगैरे ते यात पण इन्क्लूड ते तर दोघांमध्येही महत्वाचे आहेत. येस. ऑल्सो पीसीओडी आणि पीसीओएस हा पण एक फॅक्टर आहे का? सो पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे एक हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो. सो याच्यामुळे बीज अंडकोशेमध्ये अंड्यांचं प्रमाण चांगलं असूनही हॉर्मोनच्या इम्बॅलन्समुळे अंड नीट वाढत नाही, नीट फुटत नाही. जर अंड नीट वाढलं नाही, फुटलं नाही तर ऑब्व्हियसली स्पर्म बरोबर ते फर्टिलाइज होणार नाही. सो ह्या पीसीओडी पीसीओएसमध्ये 2 प्रॉब्लेम्स होतात. एक म्हणजे अंड नीट वाढत नाही आणि फुटत नाही, त्यामुळे पाळी इरेग्युलर होते. आणि सेकंडली अंड कधी कधी वाढतच नाही आणि फुटतच नाही, त्यामुळे वंध्यत्व पण होतं, कारण अंड असल्याशिवाय फर्टिलाइज काय करणार स्पर्म. सो हे पण 2 इश्यूज आहेत. हे पण याचं पण प्रमाण हल्ली वाढत चाललंय. देर इज अ जेनेटिक कॉम्पोनंट टू दिस. म्हणजे पीसीओएसची काही मल्टिपल जीन्स असतात. सो जर ते असले आपल्या शरीरामध्ये तर पीसीओएस होण्याचं प्रमाण वाढतं. पण इट इज ऑल्सो मल्टीफॅक्टोरियल. म्हणजे जसं आपण म्हणतो की एखाद्यांच्या घरामध्ये आईला, वडिलांना, सगळ्यांना डायबिटीस आहे, पण म्हणजे 100% याला होईलच असं नाही. कारण इफ ही टेक्स केअर ऑफ हिज डाएट, एक्सरसाइज, और स्ट्रेस मॅनेजमेंट, कदाचित त्याला डायबिटीस होणार पण नाही. सो तसंच पीसीओएसची जरी जीन असली तरी जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल, बाकीचे फॅक्टर्स, तुमचं वजन, लाईफस्टाईल, एक्सरसाइज, स्ट्रेस पॅटर्न हे सगळं जर नीट ठेवलं तर बऱ्याच प्रमाणात तुमचं पीसीओएसचा प्रॉब्लेम कंट्रोल होऊ शकतो. सो युजली लहान म्हणजे जशी पाळी स्टार्ट होते तेव्हापासूनच पीसीओएसचा प्रॉब्लेम चालू होतो, कारण बऱ्याच मुलींना इरेग्युलॅरिटी होते. फक्त ऑडियन्ससाठी तुम्ही शॉर्ट मध्ये सांगू शकाल का पीसीओएस आणि पीसीओडी म्हणजे काय असतं एक शॉर्ट मध्ये? सी ऍक्च्युली आम्ही पीसीओएसच म्हणतो, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. अच्छा. ओके. म्हणजे ज्याच्यामध्ये बीजअंडकोशेमध्ये खूप जास्त अंडी असतात, हॉर्मोनचा इम्बॅलन्स असतो, पाळी इरेग्युलर असते. हे 3 फॅक्टर्स असतात मेनली त्याच्यामध्ये. पीसीओडी म्हणजे जेव्हा तुम्हाला सोनोग्राफी जेव्हा आम्ही करतो, आणखीन बीज अंडकोशेमध्ये बरीच जास्त अंडी दिसतात आपल्याला ओव्हरीमध्ये किंवा बीज अंडकोशेमध्ये ऑन सोनोग्राफी, तेव्हा आम्ही त्याला पीसीओ ओव्हरीज किंवा पीसीओडी म्हणतो. पण मेनली द सिंड्रोम क्लासिकली इज कॉल्ड पीसीओएस, ज्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असं म्हणतात. सो ज्या वेळेला तुम्हाला पीसीओची ट्रीटमेंट करायची असते फॉर अ बेबी, त्यावेळेला आम्हाला काय करायला लागतं की जो हॉर्मोनल इम्बॅलन्स झालाय तो करेक्ट करावा लागतो. त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन बऱ्याच प्रमाणात सांगावं लागतं. ज्यांना पीसीओएस असतो त्यांना अंडरलाईंग इन्सुलिन रेझिस्टन्स पण असतं, म्हणजे अशा लोकांना डायबिटीज होण्याचा चान्स जास्त असतो. सो त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्सवर पण काम करावं लागतं. आणि मग आम्हाला अंड नीट वाढवण्यासाठी त्यांना कधी कधी एखादी गोळी द्यायला लागते. सो प्रत्येक स्त्रीला जिला पीसीओएस आहे तिला वंध्यत्व होईलच असं अजिबात नाही. वंध्यत्व जरी झालं असलं तरीही तिला मोठ्या ट्रीटमेंट्स करायला लागतील असं प्रत्येकाला होईलच असं काही नाही. सो मिनिमल बेसिक ट्रीटमेंट्स करूनही पीसीओएस थोडंसं मॅनेज करून प्रेग्नन्सी होऊ शकते. ऑफकोर्स काही काही वेळेला पीसीओएस असताना IVFची गरज लागते. आता ऑल्सो इनफर्टिलिटी आहे हे चेक करायला काही टेस्ट आहेत का मेल आणि फिमेलसाठी दोन्हीसाठी? इन्फर्टिलिटी आहे हे चेक करायला टेस्टच लागतात. कारण एखादं जोडपं जेव्हा आमच्याकडे येतं तर ते एकदम हेल्दी असतात, त्यांना काही इश्यूज नसतात. सो कळणार कसं की यांना प्रॉब्लेम्स इश्यूज का होत आहेत? सो ते टेस्टवरूनच कळतं. सो बीज अंडकोशेमध्ये अंडी किती प्रमाणात आहे हे सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे, ज्याला आम्ही AMHची टेस्ट म्हणतो, अँटीम्युलेरियन हॉर्मोन. ते रक्त तपासाद्वारे केलं जातं हे स्त्रीमध्ये. आणि ऑफकोर्स तिची बाकीची रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स म्हणजे थायरॉइड, प्रोलॅक्टिन हे सगळं नॉर्मल आहे ना, शुगर्स नॉर्मल आहेत ना, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12 हे सगळं तिच्या शरीरामध्ये
पुरेसं आहे ना हे चेक होणं फार गरजेचं असतं. तसंच सोनोग्राफीद्वारे आम्ही चेक करतो की गर्भकोश ठीक आहे ना, बीजंडकोश नॉर्मल दिसतंय ना. आणखीन एक गर्भनलिका टेस्ट करायला पण तपास असतो, ज्याला आम्ही हिस्ट्रोसॅल्पिंगोग्राफी असं म्हणतो. तर जर लागलं तरच आम्ही ती टेस्ट करतो. सो ह्या टेस्ट स्त्रियांमध्ये केल्या जातात. आणि पुरुषासाठी धातूचा तपास हा सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्वाचा आहे. याच्यामध्ये पण ॲडव्हान्स टेस्ट असतात, ज्याला आम्ही स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. सो काही पुरुष असे असतात ज्यांचं काउंट मोटिलिटी चांगली असते, पण शुक्राणूची क्वालिटी, त्याच्यात असलेला जो DNA घटक असतो त्याच्यामध्ये ब्रेक्स असतात आणि त्याच्यामुळे खराब क्वालिटीचे गर्भ बनू शकतात. तर त्याच्यासाठी पण एक टेस्ट असते. सो ह्या बेसिक टेस्ट करतात. DNA फ्रॅगमेंटेशनची टेस्ट आम्ही प्रत्येकासाठी नाही करत. जर आम्हाला वाटलं की ह्या पुरुषासाठी लागणार आहे तर मग आपण ती स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशनची टेस्ट करतो. अच्छा, आता एक मेल आणि फिमेलसाठी दोन्हीसाठी सेपरेटली कव्हर करूयात. इनफर्टिलिटी अवॉइड करण्यासाठी पुरुषांनी काय काळजी घेतली पाहिजे? सी, आय थिंक इन्फर्टिलिटी अवॉइड करण्यासाठी आय वुड से द थिंग दॅट इज इन युअर हँड इज युअर लाईफस्टाईल. राईट, दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही काय खाता, काय नाही, तुमचं एक्सरसाइज कसं आहे, तुम्ही थोडंफार सम ब्रीदिंग एक्सरसाइज. सो आय वुड से डायट, exercise, stress management are 3 basic factors for both, for female and male. Secondly, मला असं वाटतं की थोडासा टेस्ट करून घेणं, कारण नाहीतर तुम्हाला कळणारच नाही की कोणाला इन्फर्टिलिटी आहे आणि कोणाला नाही. सो जर एक 6 महिने झाले आणखीन जर असं वाटलं की आपण ट्राय करतोय पण होत नाहीये प्रेग्नन्सी, तर मग फर्टिलिटीच्या टेस्ट करून घेणे म्हणजे एक अंदाज येतो की सगळं नीट आहे ना. जर सगळं नीट असलं तर खुशाल आणखीन काही दिवस देर इज नो नीड ऑफ ट्रीटमेंट. तुम्ही यू कॅन ट्राय, बट ॲटलिस्ट यू नो की एव्हरीथिंग इज नॉर्मल. आणि जर काही प्रॉब्लेम डिटेक्ट झाला तर मग त्याच्यावर उपाय करता येतात लवकर. सो द ॲडवाइस इज टू गेट युअर सेल्फ चेक्ड इन टाइम. ऑल्सो एक म्हणजे एक गैरसमज असा आहे की इन्फर्टिलिटी आहे म्हणजे आपल्याला खूपच मोठा काहीतरी आजार झालाय, तर तसं खरंच आहे का? कारण की ते खूप मोठा मिथ आहे. नाही, सी, इन्फर्टिलिटी हा इन अ वे आजार नाहीये. बोथ आर हेल अँड हार्टी इन सम वेज, राईट. पण रिप्रोडक्शनवर प्रॉब्लेम झालाय आणि कधी कधी स्त्री तिच्या जागेवर आणि पुरुष त्याच्या जागेवर बोथ आर टोटली हेल्दी. पण कधी कधी त्यांचा पर्टिक्युलर एग आणि पर्टिक्युलर स्पर्म फर्टिलायझेशन मध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो. सो इन्फर्टिलिटी असं अजिबात नाहीये की हा मोठा रोग आहे किंवा आजार आहे. पण ॲट द सेम टाइम इन्फर्टिलिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वेलनेस फॅक्टर. म्हणजे इन्फर्टिलिटीमुळे जो एखाद्या स्त्रीला किंवा जोडप्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याचा स्ट्रेस होऊ शकतो, दॅट हॅज बीन मॅच्ड टू हॅव्हिंग कॅन्सर. म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर जेवढा स्ट्रेस किंवा जेवढं डिप्रेशन, अँझायटी, बाकीचे इश्यूज होतात, तेवढंच इन्फर्टिलिटीशी डील करणाऱ्या कपलमध्ये पण ते तेवढ्याच प्रमाणात होतं. सो त्यामुळे यू कांट पुश इट अंडर द कार्पेट. सो 2 गोष्टी, एक म्हणजे हा रोग नाहीये, पण इट इज अ प्रॉब्लेम अँड इट नीड्स टू बी अड्रेस्ड इन दॅट वे की इट इज अ मेडिकल प्रॉब्लेम. याच्यामध्ये स्त्रीमध्ये काही माझ्यामध्ये इश्यू आहे, आय एम नॉट अ वुमन इनफ और आय एम नॉट अ मॅन इनफ, याचा काही प्रश्नच नाहीये. इट इज अ मेडिकल प्रॉब्लेम अँड इट मस्ट बी अड्रेस्ड इन दॅट वे. आणि मग कधी कधी जर IVF ची गरज पडली तर मग त्या बाजूकडे वळणं, त्याचं इन्फॉर्मेशन नीट घेणं, ते पण तेवढंच महत्वाचं असतं. कारण लोकांना भीती वाटत राहते, त्यामुळे ते IVF टाळत राहतात. पण जर IVF ची गरज लागणार असेल तर ते वेळेत केलेलं फार महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे ते पण वेळेत व्हायला पाहिजे. कारण जितकी चांगली तुमची अंडी, जितकी चांगली तुमचे शुक्राणू, जितकं कमी तुमचं वय, तितकं तुम्हाला IVF द्वारे सक्सेसचा चान्स जास्त. 2 महत्वाचे घटक फॉर IVF सक्सेस रेट, एक म्हणजे स्त्रीचं वय, सेकंड म्हणजे ड्युरेशन ऑफ इन्फर्टिलिटी, म्हणजे किती काळ वंध्यत्व आहे. जितका जास्त काळ वंध्यत्व तितका सक्सेसचा चान्स कमी होतो. सो त्यामुळे
आपल्या हातात जी गोष्ट आहे ती तरी नाही घालवायला पाहिजे. जर एवी तेवी नंतर IVF लागणारच आहे हे जर तुम्हाला क्लिअर कट कळलंय तर मग ते जितकं तुम्ही लवकर कराल तितकं जास्त चांगलं. म्हणजे मूल होत नाही त्यामुळे लोक खूप गिल्टमध्ये जातात, मेल किंवा फिमेल दोघं पण, किंवा आपल्याला मूल होत नाही. समाजात पण एक गिल्ट फॅक्टर आपण म्हणू शकतो, किंवा समाजात वावरताना पण त्यांना एक असं गिल्ट येतं आतमधून. आता मेन जास्त करून ते एक्सप्रेस नाही करत पण ते हातल्यात खूप रडत असतात. ऑल्सो फिमेलमध्ये पण सेम असंच, किंवा फिमेलला पण लोक समाजात खूप नावं ठेवले जातात. फर्टिलिटीकडे कोणाला तरी दोष देऊन असा दृष्टिकोन जर ठेवला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण फर्टिलिटी हा मेडिकल प्रॉब्लेम आहे. कोणालाच असं नकोय राईट की मला अंडीच नको माझ्या, सो कोणाचा दोष नसतो ह्याच्यामध्ये. आता कैक वेगवेगळ्या कारणामुळे जे आपल्या हाताच्या बाहेर आहेत त्याच्यामुळे स्त्रीला किंवा पुरुषाला, आणि इट्स 50-50 प्रॉब्लेम होऊ शकतो वंध्यत्वाचा. सो त्याच्याकडे कंपॅशननी बघणं, अंडरस्टँड करणं आणि त्यांच्या मानसिकतेला पण अंडरस्टँड करणं उलट जास्त गरजेचं आहे, ना की त्यांना टोचून बोलणं. राईट, उलट अंडरस्टँड करणं की हिला किती त्रास होत असेल किंवा याला किती त्रास होत असेल, मग ते आपण त्यांना सपोर्ट देण्याची जास्त गरज आहे. आणखीन पुरुषांमध्ये पण बरेच वेळेला फक्त त्यांना प्रॉब्लेम आहे म्हणून गिल्ट नाही होत, पण आपल्याला फक्त धातू द्यायला लागतोय आणि आपल्या बायकोला सगळे इंजेक्शन घ्या किंवा त्या प्रोसेस मधून जायला लागतंय, यांचं पण कधी कधी ह्याचं पण त्यांना दडपण येतं आणि ते इझिली बोलत नाहीत. सो आय थिंक पुरुषांना पण तेवढ्याच मोकळ्यापणाने बायकोशी बोलणे, आपल्या फ्रेंड्सशी बोलणे किंवा थ्रू कॉन्व्हर्सेशन्स लाईक दिस अंडरस्टँड की आपल्याला पण तो स्ट्रेस होऊ शकतो आणि वी ऑल्सो नीड to get help or speak our minds out or speak our hearts out is equally important. So I think it's very important to take away हे जे आपण करतो ना की दोष देणे किंवा हिच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, ज्याला हिंदीमध्ये आपण म्हणतो बांझ है, म्हणजे असं टोचून बोलणे, ह्या सगळ्या गोष्टी जाणं फार गरजेचं आहे. आणि द गुड न्यूज इज खूप कमी पण होत आहे. म्हणजे आता 25 वर्षापूर्वीची पेशंट्स मी बघितले आहेत आणि आत्ताचे पण पेशंट्स बघतीये. सो lot of change, they come together as a couple, they are more concerned about each other than just focusing on की बाळासाठीच ही स्त्री आहे माझी बायको, असं होतं आधी. पण हल्ली म्हणजे तो नवरा खरंच तिकडे बसून की हिला तर त्रास होणार नाही ना, हे त्याचं कन्सर्न जास्त असतं. आणि इट इज व्हेरी गुड टू सी दॅट चेंज. नॉट जस्ट नवरा बायको, इव्हन घरातली लोक पण खूप हल्ली समजून घेतात, अंडरस्टँड करतात, फ्रेंड्स अंडरस्टँड करतात, एकमेकांना सांगतात. सो आधी जे हे होतं ना की नाही इन्फर्टिलिटी किंवा IVF हे बिहाइंड क्लोज डोअर्स, कोणाला सांगायचं नाही, अशी जी पद्धत होती अशी खूप कमी झाली आहे. इनफॅक्ट आमच्याकडे जे पेशंट येतात ते मोर दॅन 50% आ वर्ड ऑफ माउथ. हिचं झालं हिनी सांगितलं, हिचं झालं तिने सांगितलं, असेच पेशंट्स. सो पीपल आर टॉकिंग, they are sharing their experience, they are telling people ki it's not such a big deal. If you're facing infertility, go and seek help and you can become parents very easily. Also अजून एक वेगळा असा क्वेश्चन आहे, म्हणजे जसं तुम्ही म्हणले मेन्स गिल्टमध्ये जातात, तर असे कन्व्हर्सली पण काही लोक आहेत म्हणजे म्हणजे मुलगाच्या ऐवजी मुलगी झाली तर ते बाईलाच दोषी ठरवले जातात. तर तसं करणं खरंच बरोबर आहे का? कारण की ते कोणावर डिपेंड आहे जनरली? नाही, मुलगा किंवा मुलगी होणं हे पुरुषावर डिपेंडेंट आहे. स्त्रीमध्ये 2 X क्रोमोझोम असतात, सो ती फक्त Xच कॉन्ट्रीब्यूट करू शकणार. जर पुरुषाकडून X क्रोमोझोम आला तर मुलगी होईल, जर पुरुषाकडून Y क्रोमोझोम आला तर मुलगा होईल. सो हे ऍक्च्युली स्त्रीवर अवलंबून नसतं. ऍक्च्युली म्हणजे जर म्हटलं अवलंबून आहे तर पुरुषावर आहे, पण कोणाचाच कंट्रोल नाहीये व्हॉट इज गोइंग टू हॅपन, राईट? कारण इट इज जस्ट अ नॅचरल सिलेक्शन व्हॉट हॅपन्स. सो त्यामुळे यू कांट रिअली चूज की X क्रोमोझोम आहे का Y क्रोमोझोम आहे.
असं आहे. आता IVF कडे वळूयात. आता सगळ्यात पहिले IVF म्हणजे काय, फुल फॉर्म काय त्याचा, आणि बेसिक पासून तुम्ही सांगू शकाल काय प्रोसेस आहे ती? IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विवो म्हणजे जे शरीराच्या आत घडतं ते, इन विट्रो म्हणजे जे शरीराच्या बाहेर घडतं. ज्या वेळेला आम्ही स्त्रीचं अंड जे नैसर्गिकरित्या कधीच शरीराच्या बाहेर पडणार नाही, ते अंड जेव्हा आम्ही शरीराच्या बाहेर काढतो आणि मग शुक्राणू घेऊन त्या अंड्याला शरीराच्या बाहेर लॅबॉरेटरीमध्ये फर्टिलाइज करतो किंवा फलित करतो, त्याला इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा IVF असं म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे दोन्हीचे म्हणजे दोन्ही सीमन आणि एग्स हे दोन्ही बाहेर काढून बाहेर फर्टिलाइज करून, करेक्ट, ते त्याचा गर्भ लॅबॉरेटरीमध्ये वाढवला जातो. अच्छा, फलित पण केलं जातं, अंड घेऊन आणि हजबंडचं शुक्राणू घेऊन ते फलित केलं जातं आणि मग जे फलित केलेलं असतं त्याचा गर्भ 3 ते 5 दिवस आम्ही लॅबॉरेटरीमध्ये वाढवतो. अच्छा, त्यामुळे IVF लॅबॉरेटरीमध्ये शरीराच्या आत, स्त्रीच्या शरीराच्या आत जशी एन्व्हायरमेंट असेल तसंच आम्हाला तिकडे लॅबॉरेटरीमध्ये मेंटेन करावं लागतं. आणि म्हणून IVF मध्ये सेंटर टू सेंटर म्हणा किंवा वेगवेगळ्या याचे सक्सेस रेट्स चेंज होतात. कारण तुम्ही तुमचं मशिनरी कुठली वापरता, तुमचे इन्क्युबेटर्स किती चांगले आहेत, तुमची लॅब किती मेंटेन्ड आहेत. म्हणजे आमच्या लॅबॉरेटरीमध्ये डस्ट पार्टिकल्स नाही येऊ शकत. VOCs म्हणजे जे खूप परफ्यूम वगैरे सारखे स्मेल्स आहेत ज्याच्यामधून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स रिलीज होतात, हे सगळं काहीही गर्भाला चालत नाही. तर त्यामुळे लॅबचं टेम्परेचर, त्याची ह्युमिडिटी, तिथे डस्ट पार्टिकल्स पण नाही आहेत ना, तिथे कुठल्याही प्रकारचा वास, VOCs, काही एमिट होणारे कंपाऊंड्स, केमिकल्स नाही आहेत ना. तुमची लॅबॉरेटरीमधले जिथे गर्भ आम्ही ठेवतो त्याला आम्ही इन्क्युबेटर्स म्हणतो. कुठल्या प्रकारचे इन्क्युबेटर्स आहेत, त्याला त्या इन्क्युबेटर्सला जिकडून गॅसेस मिळत आहेत ते गॅसेस किती चांगल्या पद्धतीचे आहेत, हे सगळं महत्त्वाचं असतं. कारण लॅब म्हटलं तर तुम्ही इन्क्युबेटर आणि हे पण ठेवू शकता किंवा 4 भिंतींमध्ये पण लॅब करू शकता. पण ज्याला आम्ही म्हणतो की दिस इज अ मॉड्युलर लॅबॉरेटरी, म्हणजे तिकडे ह्या सगळे घटक याची काळजी घेतली जाते. एअर हँडलिंग युनिट्स असतात त्याच्यामध्ये की जे एअर आत येते ते खूप वेळेला प्युरिफाय होऊनच मग ते लॅबॉरेटरीमध्ये येतं. फक्त इन्क्युबेटरमध्ये नाही पण पूर्ण लॅबॉरेटरीला. म्हणजे जर एवढा भाग माझी लॅबॉरेटरी असेल तर तिकडे बाहेरचं ॲटमॉस्फिअर नाही येते, तिथून वरच्या एअर हँडलिंग युनिट मधून बाहेरचं ॲटमॉस्फिअर मल्टिपल टाइम्स फिल्टर करून मगच तिकडे येते. येस, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही किती लक्ष देता, तुमची लॅबॉरेटरी किती मेंटेन्ड आहेत, तुमची एम्ब्रिओलॉजिस्टचा एक्सपिरियन्स काय आहे, ते किती लवकर एग्ज आणि स्पर्म्स हँडल करून, कारण अंड्याला शरीराच्या बाहेर राहायची सवय नाहीये. जर खूप वेळ तुम्ही त्याच्याबरोबर हे असं बकडा, ते असं करा करत राहिलात तर तो गर्भ चांगला बनणार नाही. सो तुमचे एम्ब्रिओलॉजिस्ट किती एक्सपिरियन्स्ड आहेत, ते किती फास्ट अंड्यांना फर्टिलाइज करून परत लगेच इन्क्युबेटरमध्ये टाकता, ते किती तुमचं इन्क्युबेटर मेंटेन करतायत, ह्या सगळ्या म्हणजे ज्या आमचे स्टेशन्स असतात, आम्ही ज्याला IVF स्टेशन्स म्हणतो, तिथे जर आम्ही फक्त अंड कसं दिसतंय मायक्रोस्कोप खालती हे बघायला जरी ती पेट्री डिश ठेवली, छोटीशी अशी खोलगट अशी बशीसारखी असते ज्याला आम्ही पेट्री डिश म्हणतो, त्याच्यात ते अंड असतं, तर ते जरी बघायला ठेवलं तरीही ते सरफेस हिटेड असायला पाहिजे. तुम्ही थोडं जरी ते मेंटेन नाही केलं, आणि हिटेड म्हणजे आज 40 डिग्री असं नाही चालत, ते बरोबर 37 डिग्रीजच असायला लागतं. सो ह्या सगळ्या इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे सेंटर टू सेंटर IVF लॅब टू लॅब सक्सेस रेट्स व्हेरी होतात. आणि ते पण सक्सेस रेट असतात. हो, IVF मध्ये 100% प्रेग्नन्सी होईलच अशी गॅरंटी नसते. कारण गर्भ जरी बनवून आत टाकला तरी शरीर त्याला कसं एक्सेप्ट करेल, राईट,
काय आणखीन इश्यूज होऊ शकतील, प्रत्येक वेळेला ते चिकटेलच असं नाही. सो बरेच आणखीन घटक असतात. सो त्यामुळे पण जर तुमची लॅब स्ट्रॉंग असली तर तुमचं सक्सेस रेट इज गोइंग टू बी मच बेटर. ऑल्सो ती गर्भानंतर तुम्ही जसं म्हणले 5 दिवस ठेवल्यानंतर मग ते परत पुढं मग ते नॉर्मल प्रोसेस जसं नॉर्मल प्रेग्नन्सी असते तसंच पुढं कॅरी केलं. सो 3 महिने त्यांना सपोर्ट द्यावा लागतो, कारण IVF असतं तर त्यामुळे बाहेरून थोडा हॉर्मोनल सपोर्ट द्यायला लागतं आपल्याला 3 महिने. पण 3 महिने झाल्यानंतर इट इज लाईक अ रेग्युलर रुटीन नॉर्मल प्रेग्नन्सी, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. IVF झालेलं असलं तर सिझेरियनच लागतं, नॉर्मल होऊ शकत नाही असं पण नाही. सिझेरियनच्या इन्सिडेन्स थोडा वाढतो, कारण IVF बेबी असतं, आपल्याला काही रिस्क घ्यायची नसते आणि त्यामुळे काही इश्यू वाटला तर मग युजली सिझेरियन चा रिसॉर्ट घेतला जातो. पण नाहीतर असं काही नाहीये की अगदी प्रॉपर 9 महिने प्रेग्नन्सी होऊन नॉर्मल डिलिव्हरी पण होऊ शकते. आणि ऑल्सो IVF मुळे काही कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस आहेत का? सो IVF मुळे 2 मेन कॉम्प्लिकेशन्स होतात. एक म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन, म्हणजे खूप जास्त अंडी वाढल्यामुळे बीजअंडकोशाची साईज वाढते, ते मोठे होतात, ते ट्विस्ट होऊ शकतात. आणि सेकंड म्हणजे एकापेक्षा जास्त बाळ होणं, कारण आपण एका वेळेला एकापेक्षा जास्त गर्भ आत सोडत असतो कधी कधी. तर त्यामुळे हे 2 मेन कॉम्प्लिकेशन्स आहेत IVFचे. पण आता झेनेथमध्ये जसं मी म्हटलं, आमच्याकडे एक तर बिकॉज ऑफ अ लॉट ऑफ ॲडव्हान्स टेक्निक्स दॅट वी फॉलो, वी कॅन चूज अ गुड एम्ब्रिओ. त्यामुळे बरेच वेळेला हळूहळू आता आम्ही सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफरकडे, म्हणजे एकच एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचा याच्याकडे वळलोय. आणि सेकंड म्हणजे आता जर ज्या लोकांना खूप वेळेला IVF करूनही प्रेग्नन्सीज होत नसतात, असे पण पेशंट्स आमच्याकडे जास्त आहेत, म्हणजे मल्टिपल फेल्ड IVF सायकल्स. त्यामुळे अशा लोकांना पण परत कुठे प्रॉब्लेम झालाय, कशामुळे झालं नाहीये हे बघून त्यांना परत ट्रीटमेंट देऊन IVF द्वारे त्याचा पण सक्सेस रेट आमच्याकडे खूप चांगला आहे. इथे ॲट झेनेथ आम्ही काय केलंय की प्रत्येक गोष्टीसाठी ना एक सेपरेट विभाग आहे. म्हणजे मेल इन्फर्टिलिटी इज हँडल्ड सेपरेटली, फिमेल इन्फर्टिलिटी इज हँडल्ड सेपरेटली, फर्टिलिटी एनहॅन्सिंग म्हणजे कधी कधी इन्फर्टिलिटीसाठी आपल्याला दुर्बिणीद्वारे काही छोट्या मोठ्या सर्जरीज करायला लागतात, तर त्यांना आम्ही फर्टिलिटी एनहॅन्सिंग एन्डोस्कोपिक सर्जरीज असं म्हणतो. सो ह्या प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक स्पेशलिस्ट आमचा वेगळ्या प्रकारे त्याच्याकडे बघून डिटेलमध्ये वी थिंक अबाउट इट. म्हणजे ऑफकोर्स आय एम ऑलवेज ओव्हरसीइंग एव्हरीथिंग, बट सपोज जर मला असं काही लागलं की ही जरा कठीण एन्डोस्कोपिक सर्जरी आहे, सो आम्ही मग दॅट department will sit and decide and then take care of what needs to be done. आणि अगेन लाईक आय सेड, आवर एम्ब्रिओलॉजिस्ट जे आहेत लॅबमध्ये ते खूप एक्सपिरियन्स्ड आहेत. त्यामुळे अगदी हल्ली एक ट्रीटमेंट असते ज्याला आम्ही प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग म्हणतो. म्हणजे गर्भामध्येच शोधता येतं की काही जेनेटिक प्रॉब्लेम आहे का, त्याच्यासाठी खूप स्किल्ड एम्ब्रिओलॉजिस्ट लागते. सो आमचे एम्ब्रिओलॉजिस्ट हे आता म्हणजे जेव्हापासून सुरू झालंय ते करतायत. सो त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिल्यामुळे सक्सेस रेट इज व्हेरी व्हेरी गुड. म्हणजे असंच इतर IVF क्लिनिक किंवा झेनेथमध्ये अजून काय असं केलं जातं, म्हणजे ते स्पेसिफिकली IVF रिलेटेडच असतं का? येस, झेनेथ मध्ये आम्ही इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटच करतो, म्हणजे IVFच करतो असं नाही. मग इन्फर्टिलिटीच्या कैक ट्रीटमेंट्स आहेत. ओके, जसं साधं काउन्सिलिंग, फक्त बोलणं, टेन्शन घालवणं यांनी पण होऊ शकतं. मेकिंग शुअर की टेस्ट तुमचे नॉर्मल आहेत का, लाईफस्टाईल करणे, हॉर्मोन टेस्ट करणे, जे हॉर्मोनमध्ये प्रॉब्लेम झाले ते फक्त जर तुम्ही प्रॉपर रिसेट केले तरीही नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी होऊ शकते. सो कोणाला नैसर्गिकरित्या होऊ शकेल, कोणाला मिनिमम ट्रीटमेंट्सनी होऊ शकेल, कोणाला IUI ज्याला आम्ही इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन म्हणतो त्या पद्धतीने होऊ शकेल,
किंवा कोणाला IVF लागेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप इंडिव्हिज्युअलाइज प्रकारे बघतो आम्ही. म्हणजे वी डोंट पुट एव्हरीबडी की ही पेशंट आली आहे म्हणजे IVF आहे असं अजिबात नाही. ट्राय करतात डेफिनेटली. पण ऑफकोर्स काही काही असतात जे पहिल्यांदा येतं तेव्हाच आम्हाला कळतं की यांना IVFच लागणार आहे, मग आम्ही तसं सांगतो त्यांना. पण द गुड पार्ट इज दॅट वी आर अ स्टँड अलोन बुटीक व्हेरी निश ओरिएंटेड सेंटर, जिथे आम्ही फक्त आणि फक्त याच्यावर फोकस करतो. सो ज्या वेळेला तुमचं फोकसच तेवढा असतो तर ऑब्व्हियसली मग तुमचं लक्ष त्याच्याकडे जास्त, तुमचा एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये जास्त, आणखीन प्रत्येक गोष्ट नीट केल्यामुळे सक्सेसचा चान्स जास्त. सेकंडली आय थिंक आदित्य, व्हॉट आय वुड लाईक टू से इज, आम्ही झेनिथमध्ये आता ना म्हणजे प्रत्येक थर्सडेला आम्ही फ्री कन्सल्टेशन ठेवतो. बरीच अशी लोक आहेत ज्यांना एक सेकंड ओपिनियन पाहिजे असतं, त्यांना माहिती नसतं की हे बरोबर चाललंय का. कधी कधी एखादा छोटासा प्रश्न असतो पण मग लोकांना वाटतं त्याच्यासाठी एवढं जायचं खर्च. सो एव्हरी थर्सडे वी हॅव अ फ्री कन्सल्टेशन. सो जर पीपल जर त्यांना काही प्रश्न असले छोटे मोठे आणि फक्त इन्फर्टिलिटी रिलेटेड नाही, स्त्रियांच्या कुठल्याही इश्यूवर, आणखीन मेनली फॉर थर्सडे फ्री कन्सल्टेशन इज फॉर इन्फर्टिलिटी अँड सेकंड ओपिनियन, तर ते आम्ही ठेवतो. सो दे कॅन ऑलवेज कम. आमचं एक होप सर्कल म्हणून एक कम्युनिटी पण आहे, कारण लाईक यू सेड की खूप स्ट्रेस असतो, गिल्ट फॅक्टर्स असतात, डिप्रेशन, अँझायटी. सो आम्ही एक होप सर्कल केलंय ज्याच्यामध्ये आम्ही असे बरेच पॉझिटिव्ह गोष्टी शेअर करतो. नवीन रिसर्च जो आलाय, लाईफस्टाईल रिलेटेड गोष्टी जे तुम्ही करू शकता, योगासनं जे असतात ज्याच्यामुळे आपले फर्टिलिटीचे चान्सेस वाढू शकतात, हे सगळं आम्ही तिथे शेअर करतो. आणि हे अनॉनिमस आहे, म्हणजे जर तुम्ही त्या, इट्स अ व्हॉट्सॲप ग्रुप, जर तुम्ही त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पार्टिसिपेट केलात तर इतर कोणाला कळणार नाही की तुम्ही तिकडे आहात. सो अनॉनिमसली यू कॅन पार्टिसिपेट. सो घरी बसल्या बसल्या तुम्हाला बऱ्याचशा अशा इन्फॉर्मेशन पण मिळते. एक अजून एक IVF रिलेटेड वेगळा क्वेश्चन होता, म्हणजे IVF केल्याने असं ट्विन बेबीज होण्याची शक्यता आहे का जास्त, किंवा ज्यांना ट्विन बेबीज पाहिजे त्यांनी IVF करावं का? अजिबात नाही, अजिबात नाही. निसर्गाने एका वेळेला एक बाळ व्हावं म्हणूनच फिमेल बॉडी डिझाईन केली आहे. सो आय थिंक द बेस्ट इज हॅव्हिंग वन बेबी ॲट अ टाइम. जास्त पाहिजे देन हॅव अनदर बेबी. पण IVF मध्ये काय होतं, आपण एकापेक्षा जास्त गर्भ आत सोडतो, कारण तो एक गर्भ कितपत चांगला आहे, तो नक्की रुजेल की नाही माहिती नसतो. त्यामुळे परत 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 IVF करणं जरा कठीण होतं. त्यामुळे आपण एकापेक्षा जास्त गर्भ आत सोडला तर कधी कधी दोन्ही चिकटू शकतात, कधी कधी त्यापैकी एकच चिकटेल, कधी कधी दोन्ही नाही चिकटत. सो त्यामुळे जेव्हा तुम्ही 2 गर्भ आत टाकता तेव्हा ऑब्व्हियसली ट्विन्सचा चान्स वाढतो. म्हणून IVF मध्ये ट्विन्सची शक्यता वाढते. ऑल्सो IVF केल्याने नंतर काही फिजिकल इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस आहेत का महिलांच्या बॉडीवर, किंवा आपण म्हणू शकतो ओबेसिटी वाढणे म्हणा, किंवा ड्युरिंग प्रेग्नेन्सी पण काही असं फिजिकल बदल महिलांमध्ये घडतो का, किंवा फिजिकल प्रॉब्लेम्स इतर काही होऊ शकतात का, आहे का काही चान्सेस? तर सी हे ना आय थिंक एक मिथ आहे की IVF मुळे प्रॉब्लेम होतोय. सी IVF ज्या कारणाने करायला लागतं तिथेच मुळामध्ये प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे मोर देन IVF ची जे कॉजेस असतात त्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. लाईक काही स्त्रियांना आम्ही जसं म्हणतो ऑटो इम्युनिटी असते, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये रक्तपुरवठा ठीक नसतो, जे एम्ब्रिओ जे आम्ही आत घालतो तिकडे रक्तपुरवठाचा प्रॉब्लेम होतो. अशा स्त्रियांना ब्लड प्रेशर वगैरे डेव्हलप होतं कधी कधी नंतर. सो पण तो IVF मुळे होत नाहीये. सो प्रेग्नन्सीमध्ये IVF मुळे प्रॉब्लेम होईल असं अजिबात नाही. आता IVF केल्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स होऊ शकतील का, म्हणजे स्त्रीला लॉंग टर्म. एक म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये थोडे हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स होतात, पण ते
कम्प्लिटली शॉर्ट टर्म असतात, ते लॉंग टर्म राहत नाहीत. एक मोठा इश्यू लोकांना असतो की IVF केल्यामुळे कॅन्सरचा चान्स वाढतो का? ते पण एक आहे. सो लॉट ऑफ स्टडीज हॅव शोन की IVF केल्यामुळे कॅन्सरचा चान्स वाढत नाही. बाय द लेटेस्ट अमेरिकन सोसायटी ऑफ इन्फर्टिलिटीचे गाईडलाईन्स प्रमाणे जर काही इश्यूज असले स्त्रीच्या ओव्हरीमध्ये, लाईक एंडोमेट्रिओसिस किंवा इतर काही, आणि मग जर तुम्ही IVF केलं तर किंचित ओव्हेरियन कॅन्सरचा इन्सिडन्स वाढू शकतो. पण ते फक्त IVF केलंय म्हणून नाही, देर कुड बी अदर रिझन्स ऑल्सो. पण हे जर सोडलं तर लॉंग टर्म इफेक्ट्स असे IVFचे शरीरावर पडत नाहीत. आणि हल्ली खूप नवीन ड्रग्ज आहेत, खूप नवीन पद्धतीने ते करता येतं, त्यामुळे शरीरावर होणारा जो वाईट परिणाम किंवा हॉर्मोन्सचा परिणाम पण आहे तो खूप कमी झालेला आहे. त्यामुळे इट्स बिकम अ व्हेरी इझी प्रोसेस. आमच्या इथे तर काही काही स्त्रिया म्हणतात मॅडम कळलं पण नाही की माझं IVF झालंय. इट इज समटाइम्स इट्स दॅट इझी. या ऑल्सो अजून काय काय असे मिथ आहेत IVF रिलेटेड? आता एक जसं म्हणजे काय कायना असं वाटतं की IVF केलं म्हणजे एक म्हणजे समाजात एक वेगळंच हे दृष्टिकोन, बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो की बाबा यांनी IVF केले, IVF थ्रू बेबी हा. तर तसे याच्या रिलेटेड अजून काय अदर मिथ्स आहे का IVF रिलेटेड? नाही, तसं तर IVF रिलेटेड लाईक वी सेड खूप मिथ्स आहेत. पण फॉर द थिंग दॅट यू ब्रॉट आउट की हे IVF केलेलं बाळ आहे किंवा व्हॉट एव्हर, सी आय थिंक प्रत्येक जोडप्याचं पेरेंटहुडचं जर्नी हा त्यांचा पर्सनल प्रश्न आहे. आणि तुम्ही पेरेंटहुड कुठल्याही प्रकारे स्वीकारा, मग ते नैसर्गिकरित्या असो, IVF द्वारे असो, अडॉप्शन द्वारे असो, एग और स्पर्म डोनेशन द्वारे असो, सरोगसी द्वारे असो, कुठल्याही द्वारे असो, जर तुम्ही खरंच with your complete heart, body, mind, soul, if you want to achieve that parenthood and you have done it with right medical advice, right medical guidance and for the right indication की बाबा मला हे गरजेचं होतं म्हणून मी हे केलंय, तर कुठल्याही प्रकारे पेरेंटहुड स्वीकारणं आय थिंक इज अ मॅटर ऑफ प्राईड, नॉट अ मॅटर ऑफ शेम. ठीक आहे, झालेत. ऑल्सो कॉस्ट, म्हणजे एका IVF ट्रीटमेंटला तुम्ही जर ओके असाल तर कितीपर्यंत कॉस्ट लागू शकते? साधारण एका IVF ट्रीटमेंटला 1.5 ते 2 लाख रुपयाचा खर्च होतो. 1.5 ते 2 लाख. हल्ली प्राइसिंगवर IVFच्या खूप मारामार होते कधी कधी, हे मला असं वाटतं. पण आय ऑलवेज फील दॅट देयर इज अ डिफरन्स बिटवीन प्राइस अँड व्हॅल्यू. प्राइस इज नॉट एव्हरीथिंग. तुम्हाला व्हॅल्यू काय मिळतंय, परत प्राइस तुम्ही कमी पण करू शकता डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठल्या प्रकारचे ड्रग्ज वापरता, तुम्ही लॅबमध्ये कुठल्या प्रकारचे इन्क्युबेटर्स वापरता. पण तुम्ही हे सगळं तुमच्या फ्युचर बेबीसाठी करताय. सो वॉट एव्हर यू यूज हॅज टू बी ऑफ द हायेस्ट क्वालिटी. सो त्यामुळे तिथे आवर्जून मला सांगावंसं वाटतं की कॉम्प्रोमाइज करू नका. दिस इज द बेसिस ऑफ इट्स फॉर्मेशन. सो आय वुड से एनी कॉस्ट बिटवीन अबाउट 1.5 to 2 lakh rupees is a good cost of an IVF cycle. ऑल्सो IVF थ्रू एक मुलगाच होऊ शकतो किंवा मुलगीच होऊ शकते, किंवा आपल्याला मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे, असं काही आहे का IVF मध्ये? करू शकतो का काय? गर्भ तयार करताना काही करता येत नाही, पण गर्भ तयार झाल्यानंतर हे फिमेल चाइल्ड होणार आहे का मेल चाइल्ड होणार आहे याचं टेस्टिंग करता येतं. ते इल्लीगल आहे, त्यामुळे भारतामध्ये ते कुठेच होत नाही. पण मेडिकली सायंटिफिकली जर तुम्ही विचारायला गेलात तर ते होऊ शकतं. यू कॅन डिटेक्ट, गर्भामध्येच डिटेक्ट करू शकता तुम्ही की फिमेल आहे का मेल आहे ते. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू.